नागपूरमध्ये एका कारखान्यात भीषण स्फोट झाला। या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला। सरकारने या घटनेची दखल घेत मदतही जाहीर केली आहे। काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया। नागपूरच्या बाजार गावात सोलर एक्सप्लोसिव्ह कंपनी आहे। या कंपनीत रविवारी स्फोट झाला। हा स्फोट इतका भीषण होता की त्यात 9 जणांचा मृत्यू झाला। मृतांमध्ये 6 महिला आणि 3 पुरुष कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। या सोलर कंपनीत संरक्षण क्षेत्राशी संबंधित कंपन्यांना दारू गोळा पुरवठा केला जायचा। या कंपनीत मोठ्या प्रमाणात केमिकलचा वापर होतो। या कामादरम्यानच स्फोट झाला आणि त्यात 9 जणांचा मृत्यू झाला। मृतांमध्ये युवराज चरोदे, ओमेश्वर मच्छिरके, मीता युकी, आरती सहारे, श्वेताली मारबते, पुष्पा मनपुरे, भाग्यश्री लोणारे, रुमिता युकी, मौसम पटले यांचा समावेश आहे। या स्फोटाची राज्य सरकारने दखल घेतली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र शोक व्यक्त केलाय। मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये मदत जाहीर केली आहे, तर जखमींना वेळेत आणि दर्जेदार उपचार देण्याचेही निर्देश दिलेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मृतांना श्रद्धांजली वाहिली। ही कंपनी संरक्षण दलासाठी ड्रोन आणि स्फोटकं तयार करायची अशी माहिती फडणवीस यांनी दिली आहे। दुसरीकडे मृतांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला। नागपूरच्या एक्सप्रेस हायवेवर त्यांनी रास्ता रोको केला। गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्जही केला। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, नागपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।